नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याचे संकेत दिलेले आहेत. नितीश कुमार राज्यसभेमध्ये दाखल होत आहेत. त्यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज सुद्धा भरलेला आहे. बिहारमध्ये एनडीएची सत्ता आहे, केंद्रात सुद्धा एनडीएची सत्ता आहे. भाजपकडे केंद्रात स्वतःचं बहुमत नाहीये. नितीश कुमार यांचा जदयू आणि चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम या दोन महत्वाच्या पक्षांच्या टेकूवर केंद्रातलं सरकार उभं आहे. अर्थात नितीश कुमार यांच्या हातामध्ये हुकमाचे पत्ते आहेत, तरी सुद्धा नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदावर पाणी सोडण्याची तयारी दाखवली. नितीश कुमार राज्यसभेमध्ये दाखल होत आहेत. भारतीय राजकारणातला हा चमत्कार आहे. 2020 आणि 2025च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने बिहारमध्ये जदयूपेक्षा जास्त जागा मिळवल्या. भाजपची ताकद राज्यात वाढत होती, तरी सुद्धा नितीश कुमार हेच बिहारमध्ये एनडीएचा चेहरा बनले होते. प्रत्येक निवडणुकीच्या आधी एनडीएकडून जाहीर केलं जायचं की नितीश कुमार हेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील आणि निवडणुकीनंतर नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री पदावर विराजमान केलं जायचं. 2025च्या विधानसभा निवडणुकीनंतर हेच घडलं. परंतु एक वर्षाच्या आत नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन राज्यसभेमध्ये जाण्याची तयारी सुरू केलेली आहे. खरं तर नितीश कुमार हे मूळचे समाजवादी आणि भाजपचे जे राजकारण आहे ते पूर्णपणे हिंदुत्वाचं राजकारण आहे, सांस्कृतिक राष्ट्रवादाचं राजकारण आहे. तरी सुद्धा बिहारमध्ये जे जंगलराज होतं ते संपवण्यासाठी नितीश कुमार यांचा पक्ष आणि भाजपने हातमिळवणी केली आणि ही हातमिळवणी यशस्वी झाली. या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांचं जंगलराज संपवलं, त्यांची सत्ता संपवली. परंतु 2013 मध्ये भाजपने पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचं नाव जाहीर केलं. नितीश कुमार यांचा प्रचंड तिळपापड झाला. नरेंद्र मोदी यांच्या नावाला विरोध करत नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली आणि राजदच्या सोबत हातमिळवणी केली. 2014 मध्ये लोकसभेची निवडणूक होणार होती आणि बहुधा नितीश कुमार यांना पंतप्रधान पदाचं स्वप्न पडत होतं आणि म्हणून त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाला विरोध केला आणि त्यांनी भाजपसोबत जी आघाडी होती ती संपुष्टात आणली. परंतु नरेंद्र मोदी यांना 2014च्या निवडणुकीमध्ये नेत्रदीपक विजय मिळाला आणि नितीश कुमार यांचं जे स्वप्न होतं ते भंग पावलं. 2017 पर्यंत नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपच्या सोबत आले आणि त्याच्यानंतर 2022 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी तेच केलं जे त्यांनी 2013 मध्ये केलं होतं. म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा भाजपची साथ सोडली, राजद बरोबर हातमिळवणी केली. म्हणजे ज्यांचं जंगलराज संपवण्यासाठी नितीश कुमार यांनी भाजप बरोबर हातमिळवणी केली होती त्यांच्या सोबत नितीश कुमार गेले. तेजस्वी यादव त्यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले, नितीश कुमार मुख्यमंत्री झाले आणि पुन्हा एकदा बिहारमध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली. नितीश कुमार यांनी बिहारमधून लालू प्रसाद यादव यांचं जंगलराज संपुष्टात आणलं. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची कामगिरी अत्यंत उत्कृष्ट ठरली. बिहारमध्ये त्यांनी कायदा सुव्यवस्थेचं राज्य निर्माण केलं. त्यामुळे बिहारी जनतेमध्ये त्यांची ओळख सुशासन बाबू अशा प्रकारे निर्माण झाली. बिहारमध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा निर्माण केला. परंतु ज्या लालू प्रसाद यादव यांचं जंगलराज नितीश कुमार यांनी संपुष्टात आणलं, त्यांच्याच सोबत 2 वेळा हातमिळवणी केल्यामुळे नितीश कुमार यांची राजकीय विश्वासार्हता मात्र लयाला गेली. नितीश कुमार यांनी जेव्हा जेव्हा भाजपची साथ सोडली त्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका करणं टाळलं. नरेंद्र मोदी असो किंवा अमित शहा असो, कोणत्याही ज्येष्ठ नेत्यांनी नितीश कुमार यांच्या बाबत कधीही वाव या शब्दाचा वापर केला नाही. परंतु राजद सोबत जेव्हा जेव्हा ते गेले तेव्हा त्यांना अत्यंत वाईट अनुभव आला. राजकीय टगेगिरीचा अनुभव नितीश कुमार यांनी राजदच्या सोबत घेतला. राजदच्या सोबत त्यांचा जो कारभार होता त्या कारभारामध्ये नितीश कुमार सतत कंटाळलेले दिसले. 2 वेळा जेव्हा नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली त्याचं कारण एकच होतं, नितीश कुमार यांना पंतप्रधान पदाची जबरदस्त महत्वाकांक्षा होती. 2013 मध्ये भाजपसोबत त्यांनी जो काडीमोड घेतला त्याचं कारण सुद्धा तेच होतं आणि 2022 मध्ये ते भाजपपासून वेगळे झाले त्याचं कारण सुद्धा तेच होतं. कारण तेव्हा काँग्रेस आणि मित्रपक्षांनी इंडिया आघाडी निर्माण केली होती आणि या इंडिया आघाडीमध्ये शिरकाव केल्यानंतर कदाचित आपली वर्णी पंतप्रधानपदी लागेल अशी नितीश कुमार यांना आशा होती. परंतु त्यांचा जबरदस्त अपेक्षाभंग झाला. इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी त्यांच्या नावाची चर्चा होती, परंतु अध्यक्ष झाले काँग्रेसचे रबर स्टॅम्प असलेले मल्लिकार्जुन खरगे. पंतप्रधान पदासाठी सुद्धा इंडिया आघाडीकडून मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव जाहीर करण्यात आलं. नितीश कुमार यांचा पुरता भ्रमनिरास झाल्यानंतर त्यांनी इंडिया आघाडीला रामराम केला आणि पुन्हा ते भाजपच्या सोबत गेले. इंडिया आघाडीच्या सुरुवातीच्या काळामध्ये नितीश कुमार प्रचंड उत्साहात होते, कारण त्यांना असं वाटत होतं की पंतप्रधान पदापर्यंत हा मार्ग त्यांना नेऊ शकेल. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आलं की काँग्रेस इंडिया आघाडीमध्ये कुरघोडी करण्याचा प्रयत्न करते. विशेष करून जेव्हा 5 राज्यांच्या निवडणुका होत्या, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि अन्य 2 राज्यांच्या निवडणुका होत्या आणि या निवडणुकांच्या काळामध्ये काँग्रेसने इंडिया आघाडीचं जे प्रकरण आहे ते पूर्णपणे
मागे टाकलं. काँग्रेसने पूर्णपणे प्रयत्न केला की या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची आघाडी होईल आणि इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसचं जे स्थान आहे ते अधिक बळकट होईल. या मुद्द्यावरून नितीश कुमार यांनी काँग्रेसवर उघडपणे टीका सुद्धा केली होती. काँग्रेसने इंडिया आघाडीपेक्षा विधानसभा निवडणुकांना जास्त झुकतं माप दिलंय, अशी टीका नितीश कुमार यांनी काँग्रेसवर केली होती. आणि त्यांच्या या टीकेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की नितीश कुमार इंडिया आघाडीमध्ये प्रचंड निराश झाले होते. त्यांच्या लक्षात आलं होतं की यांचं काही खरं नाहीये आणि त्यांना हेही लक्षात आलं होतं की इंडिया आघाडी कधीही सत्तेच्या जवळपास सुद्धा फिरकू शकत नाही. इंडिया आघाडीमध्ये नितीश कुमार प्रचंड बिथरले होते, निराश झाले होते आणि त्यांनी इंडिया आघाडी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्यावर त्यांच्याच मित्रपक्षांनी जबरदस्त टीका करायला सुरुवात केली. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एक्सवर एक पोस्ट अपलोड केली. या पोस्टमध्ये जयराम रमेश असं म्हणाले की नितीश कुमार हे शॅम्युलियन सरड्याशी स्पर्धा करतायत. म्हणजे नितीश कुमार हे दल बदलू आहेत, रंग बदलू आहेत, वारंवार ते आपली भूमिका आपल्या राजकीय स्वार्थासाठी बदलत असतात. अशा प्रकारची टीका, अशा प्रकारचे आरोप नितीश कुमार यांच्यावर करण्यात आले. आश्चर्य म्हणजे नितीश कुमार यांनी 2 वेळा भाजपला सुद्धा दगा दिला होता, भाजप बरोबर विश्वासघात केला होता. परंतु भाजपची साथ सोडल्यानंतर कोणत्याही भाजप नेत्याने नितीश कुमार यांच्याशी खालच्या पातळीवरून टीका केली नाही. खालच्या पातळीवर सोडा, म्हणजे विखारी शब्दात सुद्धा भाजपच्या नेत्यांनी कधी नितीश कुमार यांच्यावर टीका केली नाही. 2 वेळा काँग्रेस आणि राजदकडून नितीश कुमार यांना जे अनुभव आले त्या अनुभवातून नितीश कुमार बऱ्यापैकी शहाणे झाले. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपच्या सोबत गेले. जाहीर सभांमध्ये नितीश कुमार यांनी आपली चूक मान्य केली. नितीश कुमार जाहीरपणे जनतेला सांगत होते की अभी इधर उधर नहीं जाएंगे, भाजपची साथ सोडणार नाही असं नितीश कुमार वारंवार जनतेला सांगत होते. आणि नरेंद्र मोदी सुद्धा त्यांच्यासोबत जेव्हा मंचावर असायचे तेव्हा मोठ्या मनाने सांगायचे की नितीश बाबू हमारे बहुत पुराने मित्र है. याचा अर्थ दोन्ही नेत्यांच्या मनामध्ये एकमेकांच्या बद्दल किलबिश नव्हतं. दोन्ही नेत्यांनी मोठेपण दाखवलं, दर्यादिली दाखवली आणि जुने मतभेद विसरून बिहारच्या हितासाठी एकत्र येण्याचा निर्णय या दोन्ही नेत्यांनी घेतला. लोकसभा निवडणुकीच्या आधी नितीश कुमार जे बोलत होते ते त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या नंतर सत्य करून दाखवलं. नितीश कुमार हे खरोखरच अनुभवाने शाणे झाले होते. नितीश कुमार यांनी काँग्रेससोबत जाणार नाही, राजदसोबत जाणार नाही असे बहुधा मनातल्या मनात कान पकडले असतील. 2024च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि त्यावेळी एक गोष्ट स्पष्ट झाली की भाजपला स्वतःचं बहुमत मिळणार नाहीये. भाजपचा जो गाडा होता तो 240 वरच अडकला. आणि एक गोष्ट स्पष्ट झाली की नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी जर भाजपची साथ दिली नाही तर भाजपची सत्ता येणं अशक्य होतं. परंतु तेव्हा नितीश कुमार आपल्या शब्दाला जागले. तो शब्द जो बिहारच्या जनतेला त्यांनी जाहीर व्यासपीठावरून दिला होता, त्यांनी असं सांगितलं होतं की अभी इधर उधर नहीं जाएंगे, अभी इनका साथ नहीं छोडेंगे. म्हणजे नरेंद्र मोदी यांच्याकडे ते हात दाखवत आणि असं म्हणत की अभी इनका साथ नहीं छोडेंगे. नितीश कुमार यांनी त्यांचा शब्द खरा करून दाखवला. खरं तर लोकसभा निवडणुकीच्या नंतर काँग्रेसला पूर्ण अपेक्षा होती की नितीश कुमार यांना ते शिट्टी मारतील आणि नितीश कुमार इंडिया आघाडीमध्ये सामील होतील. काँग्रेसने नितीश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर सुद्धा दिली होती, परंतु नितीश कुमार बदले नाहीत. कारण त्यांना चंद्रशेखर आणि देवगौडा यांचा जो अनुभव होता तो माहित होता. हा अनुभव त्यांनी डोळ्यांनी पाहिला होता. त्यामुळे ते काँग्रेसच्या नादाला लागले नाहीत. जे अनुभव त्यांनी घेतले होते त्या अनुभवाच्या आधारावर त्यांनी पुन्हा एकदा निर्णय घेतला. नरेंद्र मोदी यांच्यासोबत अत्यंत ठामपणे उभं राहायचं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आता दल बदल करायचा नाही, आता बाजू बदलायची नाही. 2013 मध्ये नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदी यांचं नाव घेऊन त्यांच्यावर टीका केली होती आणि नरेंद्र मोदी यांना भाजपने पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलं. म्हणून त्यांनी भाजपसोबत काडीमोड घेतला होता. तेच नितीश कुमार 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांना वाकून नमस्कार करण्याचा प्रयत्न करतायत आणि नरेंद्र मोदी त्यांना अवघडलेल्या अवस्थेमध्ये रोखतायत, त्यांना मिठी मारतायत. असं चित्र बिहारच्या जनतेने अनेक वेळा पाहिलं. बिहारच्या जनतेच्या मनामध्ये नितीश कुमार यांच्याबद्दल प्रचंड ममत्व आहे. कारण नितीश कुमार हे ते व्यक्तिमत्व आहे ज्यांनी बिहारच्या जनतेची जंगलराजपासून सुटका केली. नितीश कुमार यांनी सर्वाधिक काळ आणि सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याचा विक्रम केलेला आहे. 2025च्या विधानसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार पुन्हा एकदा जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली. ही चर्चा त्यांच्या प्रकृतीबद्दल होती, त्यांच्या विस्मरणाबद्दल होती. नितीश कुमार यांना काहीच लक्षात राहत नव्हतं. म्हणजे अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला मी पाहिला की नितीश कुमार त्यांच्या पीएला सांगतायत की गृहमंत्र्यांना फोन करा, जेव्हा गृहमंत्रालय त्यांच्याचकडे होतं. अशा प्रकारची परिस्थिती त्यांची झाली होती आणि त्यांच्या प्रकृतीबद्दल लोक विचित्र पद्धतीने कॉमेंट्स करायचे. अन्य राजकीय पक्षांचे नेते सुद्धा प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न करायचे. असं गृहीत धरूया की
नितीश कुमार यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्रीपद सोडलं. त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला विस्मरणाची समस्या आहे आणि त्यामुळे आपण मुख्यमंत्री पदावरून दूर झालेलं बरं, आपण राज्यसभेत दाखल झालेलं बरं, असा विचार कदाचित त्यांनी केला असावा. परंतु हा विचार सुद्धा खूप मोठा विचार आहे. असे किती नेते आहेत ज्यांना माहिती आहे की आपली प्रकृती ठीक नाहीये आणि म्हणून ते आपल्या पदावरून बाजूला होतात. उद्धव ठाकरेंचं मोठं उदाहरण आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या मानेच्या मणक्यावर शस्त्रक्रिया झाली होती आणि एका मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी स्वतःच सांगितलं होतं की खाजवायला सुद्धा हात हलवत नव्हता, अशा प्रकारची त्यांची परिस्थिती होती. परंतु त्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री पद काही काळापुरतं सुद्धा सोडलं नाही, दुसऱ्याला सोपवलं नाही. त्यामुळे नितीश कुमार यांच्या या निर्णयाचं कौतुकच करायला हवं. नितीश कुमार कोणतेही रडारड न करता, कोणताही आरडाओरडा न करता, कोणताही तमाशा न करता मुख्यमंत्री पद सोडून राज्यसभेमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यांच्या या दाखल होण्यामध्ये दिमाग आहे. शरद पवारांची परिस्थिती बघितल्यावर तर नितीश कुमार अधिकच दिमागदार दिसायला लागतात. शरद पवारांची परिस्थिती अशी आहे की ते राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल होते आणि त्यांची राज्यसभेवर वर्णी लागावी म्हणून सुप्रिया सुळे ज्या त्यांच्या कन्या आहेत, ज्या खासदार आहेत लोकसभेच्या, त्यांना उद्धव ठाकरे यांच्या नागदुऱ्या काढाव्या लागल्या. उद्धव ठाकरे यांना समजवावं लागलं. उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांना मातोश्री निवासस्थानी जावं लागलं. ही शरद पवारांची परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला नितीश कुमार मुख्यमंत्री पदाला लाथ मारून अत्यंत दिमाखामध्ये राज्यसभेमध्ये दाखल होत आहेत, अशा प्रकारचे चित्र आहे. नितीश कुमार यांनी एक्सवर एक पोस्ट अपलोड केलेली आहे आणि त्या पोस्टमध्ये ते असं म्हणतात की मी विधानसभेच्या दोन्ही सभागृहामध्ये काम केलेलं आहे, परंतु राज्यसभेमध्ये काम करण्याची मला कधी संधी मिळाली नाही. मला राज्यसभेचा अनुभव घ्यायचा आहे म्हणून मी राज्यसभेमध्ये चाललेलो आहे. पक्षाचा सर्वोच्च नेता जेव्हा अशा प्रकारचे निर्णय घेतो तेव्हा हा निर्णय पचवणं पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी अत्यंत जड असतं. त्यामुळे बिहारमध्ये सुद्धा तशा प्रकारची प्रतिक्रिया उमटणं अपेक्षित होतं, स्वाभाविक सुद्धा होतं. नितीश कुमार यांच्या निवासस्थानासमोर जदयूच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केलेली आहेत आणि त्यांनी मागणी केलेली आहे नितीश कुमारांकडे की तुम्ही मुख्यमंत्रीपदी राहा आणि तुमचे चिरंजीव निशांत यांना राज्यसभेमध्ये पाठवा. परंतु नितीश कुमार आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांची, पक्ष कार्यकर्त्यांची समजूत काढलेली आहे. नितीश कुमार यांचे चिरंजीव निशांत यांना नितीश कुमार यांनी कायम राजकारणापासून दूर ठेवलं, परंतु ते हा निर्णय आता बदलणार आहेत का? निशांत राजकारणामध्ये येणार आहेत का? भाजपच्या सोबत नितीश कुमार यांची नेमकी काय डील झालेली आहे? जदयूचे नेते नितीश कुमार यांचा हा निर्णय स्वीकारणार आहेत का? असे अनेक प्रश्न सध्या चर्चेत आहेत आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न, बिहारच्या मुख्यमंत्रीपदी आता भाजपच्या नेत्याची वर्णी लागणार आहे का? या प्रश्नाची उत्तरं येत्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे मिळणार आहेत. परंतु एक गोष्ट मान्य केली पाहिजे, नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री सोडताना दाखवलेली राजकीय परिपक्वता आणि भाजपने दाखवलेलं मुरब्बी राजकारण, या दोन्ही गोष्टीला दाद दिली पाहिजे. नितीश कुमार यांची प्रतिमा आजवर अशा प्रकारची होती की मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी किंवा आपलं राजकारण मजबूत करण्यासाठी नितीश कुमार यांनी कधी भाजपला सोडलं तर कधी राजदला सोडलं. परंतु ज्या नेत्याने मुख्यमंत्री पदासाठी अशा प्रकारचं राजकारण केलेलं आहे, या नेत्याला आयाराम गयाराम राजकारणाचा शिरोमणी म्हटलं जातं. असा नेता आपलं मुख्यमंत्रीपद सोडतोय आणि राज्यसभेमध्ये दाखल होतोय. म्हणजे मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी, राजकारण टिकवण्यासाठी कोलांटी मारणारा नेता, ते मुख्यमंत्री पदावर पाणी सोडणारा नेता, हा नितीश कुमार यांचा जो प्रवास आहे तो अक्षरशः थक्क करणारा प्रवास आहे आणि म्हणूनच मी याला देशाच्या राजकारणातला एक चमत्कार म्हणतो. नितीश कुमार यांच्या राज्यसभेतल्या कारकिर्दीला शुभेच्छा देत या व्हिडिओला मी पूर्णविराम देतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा, न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.